सन्मान करणार आहोत आणि त्याचमुळे मी विनंती करेल या स्पर्धेचे ऑफिशियल पंच जेपी पॅनलचे तिघही पंचांना मी विनंती करेल की तुम्ही व्यासपीठावरती यायचंय। आपला केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं महामानव फाउंडेशन मालेगाव यांच्या वतीने शुभ सन्मान। या तिघही पंचांना विनंती आहे, तिघही पंचांना वरती व्यासपीठावरती विनंती असेल की आपण पुढे यायचंय आणि या तिघांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। पार्थ असेल, पार्थ पवार, प्रथम पानपाटील, प्रफुल्ल संसारे या तिघही मित्रांच्या वतीने जेपी पॅनलच्या या तिघही पंचांचा केला जातोय। महामानव फाउंडेशन यांच्या वतीने हा सन्मान, तिघही पंचांचा हा सन्मान होताना आपण पाहतोय। खूप चांगली पंचगिरी तुमची राहिली या स्पर्धेला सुपर डुपर हिट करण्यासाठी, शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करण्यासाठी तुमच्या तिघांचा मोलाचा वाटा राहिला। सन्माननीय अविनाश दादा पवार, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय। या अविनाश दादा पवार, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय। जेपी पॅनलच्या तिघही पंचांचा हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती पाहिला। तदनंतर पुढील सन्मान तो केला जातोय आणि ज्यांचा आवाज, ज्यांचा साऊंड सिस्टम आपण या स्पर्धेला सुपर डुपर हिट होताना पाहिलंय, अर्थातच डीजे रुद्रा। या डीजे रुद्रा अर्थातच अल्तमश आणि त्यांची टीम यांचा विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय। त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय। सन्माननीय आकाश भाऊ आहिरे याच्या शुभ हस्ते डीजे रुद्रा, अर्थातच डीजे रुद्राचे संचालक अल्तमश यांचा केला जातोय मुख्य व्यासपीठावर सन्मान। थँक्यू सो मच, मान्यवरांचे आभार। आणि डीजे रुद्रा तुमचे देखील विशेष कौतुक असेल, खूप चांगली साऊंड सिस्टम तुमची या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांना मंत्रमुग्ध करणारी राहिली आहे। त्यानंतर जाणार आहोत पुढील सन्मानाकडे। पुढील 70 समालोचक म्हणून नक्की ज्यांची ख्याती राहिली आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांचा आवाज आपण ऐकलाय, अर्थातच पालघरचा बुलंद आवाज अक्षय पांडव सर। या अक्षय पांडव सर, आपलाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत खूप चांगलं समालोचन तुमचं राहिले आणि प्रत्येक मॅचला आपल्या शब्दाच्या मधुर वाणीतनं तुम्ही रंगवलं, त्याचमुळे तुमच्या कार्याचा, तुमच्या समालोचनाचा केला जातोय मुख्य व्यासपीठावर सन्मान। धन्यवाद। त्यानंतर पुढील सन्मान केला जातोय सलगचे 4 दिवस या स्पर्धेसाठी ऍज अ कमेंटेटर म्हणून, सलगचे 4 दिवस या स्पर्धेसाठी खूप चांगल्या दर्जाचं तुमचं समालोचन राहिलंय। अर्थातच आवाज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचा, अर्थातच ज्यांची गोड मधुर वाणी आपल्या शांत स्वभावातनं व्यक्त करतात आणि प्रत्येक मॅचला आपल्या मधुर वाणीतनं रंगवतात, अर्थातच शाहरुख पठाण सर यांचा केला जातोय महामानव फाउंडेशन मालेगाव आयोजित महामानव चषक आयोजन समितीच्या वतीने हा सन्मान। धन्यवाद शाहरुख सर। यानंतर जाऊयात, यानंतर आपण आपल्याच मालेगावचा आवाज सन्माननीय शुभमजी आहिरे सरांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। खरं तर मालेगावच्या क्रिकेटला खरं तर एक वेगळी ओळख निर्माण करून देण्यामध्ये देखील त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे आणि सातत्याने समालोचनाच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी आपल्या आवाजातून गाजवलेल्या आहेत, शुभमजी आहिरे सरांचा सन्मान होतोय। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे। आपल्या सगळ्यांचा अभिमान, आपल्या सर्वांचा स्वाभिमान आणि खरं तर मालेगावचा हा आवाज शुभमजी आहिरे सर जे मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सातत्याने खूप चांगल्या पद्धतीने समालोचन करताना पाहायला मिळत आहेत। शुभमजी आहिरे सरांना पुढील वाटचालीसाठी आमच्या महामानव फाउंडेशनच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आणि यानंतरची जबाबदारी परत एकदा शुभम आहिरे सरांकडे।
या स्पर्धेच्या प्रमुख पारितोषिकांकडे आपण जाऊयात. वैयक्तिक पारितोषिक असतील. येस, आणखीन एक सन्मान तो इकडे मुख्य व्यासपीठावर केला जातोय. या स्पर्धेसाठी ऑफिशियल टीम जी आमची होती, पंच असतील, त्यानंतर कमेंटेटर असतील किंवा लाईव्हची आमची टीम असेल, या सर्वांची राहण्याची सोय ज्यांनी केली होती अर्थातच आमचे लाडके मित्र पराग शवाळे अर्थातच लारा यांच्या माध्यमातून ती सोय केली गेली होती. लारा, तुम्हाला विनंती असेल तुम्ही व्यासपीठावर यायचे, तुमचाही थेट सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या लारा, हा सन्मान स्वीकृत करा. थोडीशी गती पकडा लारा. आणि विनंती असेल सर्व खेळाडूंना, सर्व खेळाडू, दोघेही टीम फायनलिस्ट, दोघेही खेळाडूंना विनंती असेल की आपण थोडंसं लक्ष इकडे केंद्रित करूयात. मनसुखभाई, थोडं आपण सर्वांना इकडे केंद्रित करूयात स्टेजकडे होणाऱ्या घटनेकडे प्लीज. सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी व्यासपीठाकडे येऊयात, कारण ही जी लोक आहेत ना पडद्यामागची, यांच्या अमूल्य योगदानामुळे आपली स्पर्धा देखील मोठी झाली आहे. लारा, पराग शवाळे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होताना आपण पाहिलाय. सन्माननीय शुभमभाऊ बच्चाव यांचाही शुभ सन्मान इकडे केला जातो. शुभमभाऊ, या तुमचं अमूल्य योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय आणि तुमचाही प्रमुख सन्मान महामानव फाउंडेशन च्या अर्थातच महामानव चषकाच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या शुभम, आपल्याला विनंती असेल आपलंही अमूल्य योगदान या स्पर्धेला मोठं करण्यासाठी राहिलं, त्यामुळे शुभम बच्चाव यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर ऑफिशियल स्कोरर, या टुर्नामेंटसाठी ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांची प्रमुख भूमिका बजावली, त्यातच या मैदानाचा लेफ्ट आर्म एमर्जिंग बॉलर जो म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला भेटीला येणारच आहे, ज्याची गोलंदाजी देखील धारदार आहे. आणि या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांनी अगदी चोख पद्धतीने काम बजावलंय. पार्थ पवार, या पार्थ, आपल्याला विनंती असेल आपण यायचं आणि हा प्रमुख सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धेमध्ये ॲज अ संघमालकाची भूमिका ज्यांनी बजावली आहे, नाशिक जिल्ह्यातल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रत्येक खेळाडूला ज्यांनी मंच म्हणून कित्येक दिवसांपासून एक संधी दिली आहे, अर्जुन भाऊ जावळे यांचंही शुभागमन झालं. या अर्जुन भाऊ, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि या मुख्य व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. अर्जुन भाऊ, आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर आपण नक्कीच व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. परंतु जाऊयात आता आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे. नाही, आणखीन सन्मान बाकी आहेत. या स्पर्धेसाठी प्रमुख भूमिका म्हणून अनेक मित्रांनी सहकार्य बजावलेलं आहे आणि त्यांचाही सन्मान इकडे केला जातोय. उदयभाऊ केदारे, एक प्रमुख खांब म्हणून बॉबी भालेराव आणि भारत आहिरे यांच्या पाठीशी तुम्ही उभा राहिलात. प्रॉपर गायडन्स तुमचं राहिलं आणि तुमचाही केला जातोय या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावर सन्मान. उदय केदारे यांचा सन्मान होताना आपण पाहिला. तदनंतर अजय गवळी, या अजय, आपलाही सन्मान केला जातोय 5 दिवस या व्यासपीठाची सांभाळणी करण्यासाठी. तदनंतर सांगितलं ते काम ऐकण्यासाठी तुमची प्रमुख भूमिका राहिली आणि ॲज अ व्हॉलंटियर्स म्हणून तुमची ही प्रमुख भूमिका करते या स्पर्धेला मोठं आणि त्याचमुळे तुमचा केला जातोय मुख्य व्यासपीठावर सन्मान. 5ही दिवस खेळपट्टीचं एक चोख काम ज्यांनी केलं, त्यातच कोमल धिवरे, जॉन दादा, या आपलाही केला जातोय मुख्य व्यासपीठावर सन्मान. कोमल धिवरे, आत्मीयतेने काम खेळपट्टीचं तुमच्या माध्यमातून राहिलंय आणि त्याचमुळे तुमचाही केला जातोय मुख्य व्यासपीठावर सन्मान. आणि त्यानंतर विकी पवार, या विकी दादा, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं अमूल्य योगदान या स्पर्धेसाठी राहिले, त्यामुळे तुमचाही केला जातोय मुख्य सन्मान.
या चला विकी दादा या चला लवकर थोडी गती पकडा फक्त. यस पकडली गती. विकी पवार यांचाही सन्मान होताना आपण पाहतोय. नक्कीच यांनी देखील खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि त्यांचाही मुख्य सन्मान मुख्य व्यासपीठावर होताना आपण पाहिलाय. इलेक्ट्रिशियन साठी अर्थातच वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांचं प्रमुख खूप चांगली कामगिरी राहिली आहे बबलू भाऊ सोनवणे, राहुल पाटील आणि नंदू अहिरे या तिघही मित्रांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. अप्लाय केला जातोय तुमच्या वीज सेवेचा हा सन्मान. या तिघही मित्रांना विनंती असेल किंवा तिघांपैकी एक कोणी असेल तर तुम्ही देखील व्यासपीठावर आलात तरी चालणार आहे. या नंदूभाऊ या ना नंदूभाऊ चला. बिरादरीतला एक कोणीतरी असावा म्हणजे वायरमन कॅटेगरीतला एक माणूस जरी असला तरी चालतंय. कारण आता मला वाटतं राहुल भाऊ आता होते दिसत नाहीयेत. त्यानंतर बबलू भाऊ ते देखील होते असतील. तुमच्या कामाचा तुमच्या कार्याचा सन्मान मुख्य व्यासपीठावर तो होतोय. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेसाठी विशेष जलसेवा ज्यांच्या माध्यमातून राहिली प्रत्येक खेळाडू असेल किंवा प्रत्येकाच्या मुखातनं जाणारा पाण्याचा घोट असेल ज्यांच्या माध्यमातून राहिला अभय शिंदे. या अभय भाऊ आपलाही केला जातोय मुख्य व्यासपीठावरती सन्मान. या अभय भाऊ आपलाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अभय भाऊ शिंदे जलसेवा जलदूत म्हणून तुम्ही पुढे आलात या स्पर्धेला मोठं करण्यासाठी. तुमचाही केला जातोय महामानव फाउंडेशनच्या वतीने हा सन्मान. त्यानंतर पुढील सन्मान होणार आहे बॉबी आणि भारत या दोघांच्या पाठीशी उभं राहून विशेष मार्गदर्शन करणं असो किंवा 5 दिवस या स्पर्धेसाठी उभं राहणं असो किंवा मग प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्यांचं विशेष लक्ष राहिलंय. तर शिवाभाऊ सोनवणे या शिवाभाऊ आपलाही केला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरती सन्मान. माझी आपकी हाथों से होने वाला ये सन्मान. शिवाभाऊ तुमच्या या खंबीर साथीचा केला जातोय मुख्य व्यासपीठावर सन्मान. तुम्ही आज स्वीकृत करावा हीच विनंती असेल. आणि पुढील सन्मान केला जातोय या स्पर्धेला अंडर द फ्लड लाईट्स खेळवण्यासाठी ज्यांनी लाईट्स अर्थातच लाईट्स ची सोय ज्यांनी करून दिली मनसुखभाई शहा यांचाही केला जातोय सन्मान. या मनसुखभाई आपल्याला विनंती असेल. मनसुखभाई चला तुमच्याही कार्याचा इकडे सन्मान केला जातो. या स्पर्धेसाठी लाईट्स प्रकाश तुमच्या माध्यमातून उपलब्ध राहिला आणि त्याचमुळे तुमचाही केला जातोय महामानव फाउंडेशनच्या या व्यासपीठावर सन्मान. आज मात्र मनसुखभाई यांच्या मुखातनं उद्या दिवसा उठेपर्यंत एकच आवाज निघणार आहे विजय असो. आणि आज शिट्ट्या वाजवल्यात. मंडपची सुविधा ज्यांच्या माध्यमातून उभी राहिली अर्थातच अनिल भाऊ खर्जे अनिल दादा खर्जे या आपल्याला विनंती असेल आपलाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खर्जे मंडप अँड डेकोरेटर्स च्या माध्यमातून स्टेज असेल किंवा मग या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी ज्या डेकोरेटिव्हच्या आहेत त्या उभे राहिलेल्या आपण पाहिले आणि त्यांचाही केला जातोय मुख्य व्यासपीठावर सन्मान. धन्यवाद. त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान विशेष लक्ष ज्यांचं राहिले या स्पर्धेवर निलूभाऊ आहिरे आमचे मित्र. या निलूभाऊ आपलाही सन्मान इकडे केला जातोय मुख्य व्यासपीठावर.
आणि येस, या सर्वांचाच आपण सन्मान तर पाहिला आहे, परंतु नजर चुकीने कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु येस, सर्वांचं अमूल्य साथ, सर्वांचीच अमूल्य वेळ तुम्ही सर्वांनी खर्च केली आहे या स्पर्धेला मोठं करण्यासाठी. त्यामुळे तुम्हा सर्वांचंच महामानव फाउंडेशनच्या वतीने खूप खूप आभार. जाऊयात आपण मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे. चला आता सर्व खेळाडूंनी इकडे यायचंय, कारण आता आपण करतोय मुख्य पारितोषिक वितरण सोहळा. कोण आहे मॅन ऑफ द मॅच फायनलचा, कोण आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, कोण आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि कोण आहे मॅन ऑफ द सिरीज, या सर्व गोष्टींकडे आपण नजर टाकूयात आणि जाऊयात मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे. येस, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच याकडे आपण जाणार आहोत आणि त्याच्यासाठी आहे हे प्रमुख पारितोषिक. अर्थातच कैलासवासी ज्ञानेश्वर बापू मोहिते यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र दीपक भाऊ सरपंच, सावतावाडीचे प्रथम नियुक्त सरपंच, त्यांच्याच हाताने हा पारितोषिक आपण देणार आहोत. या सरपंच साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. आणि AG स्पोर्ट्स चा ब्रँडेड टी शर्ट, त्यातच महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक मालेगाव 2026 या स्पर्धेचा मेकअप फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे, ज्यानं मागच्या वर्षी जय मल्हार या नावाला आणलं आणि क्वालिफायर्स मधनं बाद झाला, परंतु यावर्षी पुन्हा एकदा आपल्या टीमला उभं केलं, टीमला लढवलं. जय मल्हार या नावाचा नेता, निफाड तालुक्याचा हरहुन्नरी ऑलराऊंडर खेळाडू सागर बोडके. या सागर, तुम्ही आहात फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच. लाजवाब बॉलिंग परफॉर्मन्स, लाजवाब लीडरशिप आणि त्याचमुळे सागर बोडके ठरतायत फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आणि पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या पारितोषिकाकडे आपण जातोय आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय JP दादा बच्चाव, आपल्याला विनंती असेल आपण यायचे आणि हा पारितोषिक आपल्या शुभ हस्ते वितरित करायचा आहे. शिक्षण महर्षी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची ही प्रतिमा देऊन सर्वोत्कृष्ट गोलंदाजाला इकडे गौरवित केलं जात आहे. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक मालेगाव 2026 या वर्षाची स्पर्धा ज्याने गाजवली आहे, जो या मैदानाच्या गोलंदाजीचा बादशाह आहे आणि त्याने ही बादशाहत कायम ठेवली आहे, बाबळेश्वरचा सुपरस्टार. 5 इनिंग 7 विकेट, ऍव्हरेज होता 15चा. अर्थातच नाव आहे किरण खोबरे द केके. या केके, तुम्ही आहात या टुर्नामेंटचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज. किरण, थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. खरं तर मॅच फसली होती आणि किरण अर्थातच केकेला जास्त बोलायला आवडत नाही आणि त्याचमुळे मनोज नाना आणि सागर देखील तिकडून असताय. खरं तर केके मॅच फसली होती, परंतु काय कॉन्फिडन्स होता आणि कशा पद्धतीने मॅच फसली, काय सांगाल ओव्हरऑल सेकंड इनिंगचा एक्सपिरियन्स? कॉन्फिडन्स काहीच नव्हता. मॅच गेली होती म्हणून बॉलिंगला आलो, पण जेव्हा 2 विकेट पडल्यानंतर असं वाटलं की आता मॅचमध्ये आलोय, त्याच्यामुळे चांगली बॉलिंग केली. आणि नक्कीच सायकल देखील इकडे लावा, बेस्ट बॉलरला सायकल देखील आहे. वा, काय क्वालिटी सायकल आहे. आणि माणुसकी 11 या संघाचं देखील विशेष प्रेम तुमच्यावर राहिलं. मिले बाबाने नक्कीच तुम्हाला ऑनलाईन कॅश देखील टाकली 2100 रुपये. सर्वोत्कृष्ट बॉलर तुम्ही राहिलात आणि खूप चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिला, त्यामुळे मिले बाबा यांच्याकडनं तर तुम्हाला कॅश प्राईज आहेच. परंतु मालेगावात खेळत असताना क्राऊड एक्सपिरियन्स किंवा मग तुमच्या पाठीमागे असलेला प्रेमाचा ओघ, प्रेमाचा समुद्र आणि असणारा सपोर्ट, याबद्दल काय सांगाल? माणूस केल्याबद्दल बोलायचं झालं तर इथं आल्यानंतर मला कशाचीच गरज पडत नाही. ते मी त्यांना फोन केला का ते इथं हजर असतात, कुठं काही लागलं काही झालं तरी ते माझ्या सोबतच असतात. चहा प्यायला म्हटलं तरी ते सोबतच असतात आणि चहा प्यायला खूप आवडते, ते माझ्या सोबतच चहा प्यायला येतात.
खूप छान अभिनंदन। हे होते के नाम और चेहरा याद रखना दोस्तों, आने वाले भारत के टेनिस बॉल क्रिकेट में इसका कहर रहने वाला है। अभिनंदन के सायकल जाऊयात पुढील पारितोषिकाकडे। सर्वोत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल आमचे कॉलेज ग्राउंड मित्र परिवारातील एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय अजूभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत। शांतीचा संदेश ज्यांनी अख्खा देशाला दिला, असेच गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं हे सन्मान चिन्ह इकडे दिलं जात आहे। बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्यानं 4 इनिंग मध्ये 128 रन बनवले, ऍव्हरेज होता 128 चा, स्ट्राइक रेट होता तब्बल 278 चा। महामानव फाउंडेशन मालेगाव आयोजित महामानव चषक 2026 या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय, जो अनेक मैदानांवर कुठलीही संधी न बनता 12th मॅन राहिला, अनेक मैदानांवर बॅटिंग न भेटता फक्त टीमचा सहभाग राहिला, पडद्याच्या मागेच राहिला, आज पडद्याच्या समोर आलाय आणि अनेकांना उत्तर दिली आहेत त्याच्या बॅटने, त्याचमुळे तो ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, कोपरगावचा सुपरस्टार मानव कटे। वाह मानव काटे, गुड फील असेल, खूप मन गहीवरून आलं असेल, परंतु तुम्हीच ठरतायत महामानव चषक या वर्षाच्या स्पर्धेचे बेस्ट बॅटर। अभिनंदन मानव। लेट्स हॅव सम चॅट, थोडीशी चर्चा करूयात। पुन्हा एकदा आपल्याशी चर्चा केली जाणार आहे। खरं तर तुम्ही तेव्हा देखील सांगितलं की तुमच्या पाठीमागे कोण कोण उभं राहिलं, परंतु कसा राहिला या ओव्हरऑल टुर्नामेंटचा प्रवास आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार तुम्ही घेताय, काय फील करताय? नाही, खूप चांगलं वाटतंय आणि टीम मधल्या प्लेयरनी खूप बॅक केलं, भरपूर टुर्नामेंट आता सोबत खेळतोय आणि कंटिन्युअसली म्हणजे माझ्यापेक्षा चांगले प्लेयर आहेत टीममध्ये, पण तरी मला कंटिन्यू वरती चान्स देत आहे स्वतः खाली थांबून। ते त्यांच्यामुळेच आता जे काही म्हणजे मला भेटलंय त्यांच्यामुळेच आहे। परंतु त्यांच्यामुळे मिळालं, पण तुमचं टॅलेंटही कमी नाहीये, त्यामुळे तुमच्या टॅलेंटने उत्तर दिलंय आणि असंच तुमचं टॅलेंट मोठं होत राहो, याच आमच्या मालेगावकरांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा असतील आणि बेस्ट विशेष फॉर द नेक्स्ट इनिंग्स अँड नेक्स्ट मॅचेस अँड नेक्स्ट टुर्नामेंट्स। अभिनंदन। जाऊयात पुढील पारितोषिकाकडे। मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, आणि या पारितोषिकाला वितरित करण्यासाठी मी विनंती करेल आमचे लाडके मार्गदर्शक सन्माननीय नानाभाऊ पवार यांना। या नानाभाऊ, आपल्या शुभ हस्ते आपण देतोय या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार, आणि या वर्षाचा महामानव चषकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण, या प्रश्नाचं उत्तर सांगण्याआधी सांगेल ज्यानं या टुर्नामेंट मध्ये बॉलिंगच केलेली नाहीये, फक्त बॅटिंग आणि फक्त बॅटिंगने वाजवले आहेत अनेकांच्या शिट्ट्या। 14 पॉइंट बॅटिंग मध्ये आणि फिल्डिंग मध्ये 1 पॉइंट, अर्थातच ओव्हरऑल 15.70 पॉइंट घेत महामानव फाउंडेशन मालेगाव आयोजित महामानव चषक 2026 या स्पर्धेची या वर्षाची मालेगावचं मैदान ज्याने गाजवलंय, द टायगर ऑफ मनमाड, द लिटल मास्टर मनसुब शहा, हे ठरतायत या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज। वाह, काय ओव्हरऑल टुर्नामेंट राहिली। ऐनवेळी मात्र सागर बोडकेला साथ दिली, या स्पर्धेत दाखल झालेत आणि काय स्पर्धा गाजवली आहे। अखेर डायरेक्ट गुलाल उधळलाय आणि तो गुलाल आपल्याला पाहायला मिळतोय। मनसुब शाह ठरतायत या स्पर्धेचे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट। छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा आणि ही प्रतिमा देऊन मनसुब शाह, ये होईना बात, हे ठरतायत या वर्षाचे याच महामानव चषकाचे मॅन ऑफ द सिरीज। मनसुब भाई, चर्चा करूयात। खरं तर
स्वराज्य ज्यांनी उभं केलं त्यांची प्रतिमा तुमच्या हातात आहे आणि तुम्ही देखील स्वराज्य उभं करतायत स्वतःच्या खेळाचं. त्यामुळे काय सांगाल, कसा राहिला ओव्हरऑल या स्पर्धेचा प्रवास आणि खूप दिवसानंतर प्लेयर ऑफ द टूर्नामेंटची ट्रॉफी हातात घेत आहे? जी सबसे पहले तो अल्लाह का शुक्र है, यही ट्रॉफ़ी मुझे पिछले टूर्नामेंट को भी मिली है और अल्लाह का शुक्र है ये ट्रॉफ़ी आज भी मेरे दोस्त के घर के ऊपर अल्लाह का शुक्र है सेफ रखी है। वैसी महाराज की छत्रपति महाराज साहब की टूर्नामेंट वहाँ पे रखी है। बोलना ये चाहूँगा कि आज यहाँ पे क्रिकेट ऐसा हो गया है ना कि नासिक के जितने प्लेयर हैं हम लोग सब मिलके खेले, ये बहुत अच्छे प्लेयर है। हमारे नासिक में बहुत बड़ा टैलेंट है, लेकिन आज क्या हो रहा है ना सर, तो यहाँ पे इतने अच्छे प्लेयर होने के बावजूद तुम बाहर के प्लेयर को बुला के उनको 1-1 लाख 2-2 लाख रुपए उनको तुम दे रहे हैं। इसका मतलब तुम बाहर के क्रिकेट को वैल्यू दे रहे हैं, लेकिन हमारे जिले के प्लेयरों को तुम हल्के में ले रहे हैं। क्या ये क्रिकेट है, किसी के बाप की जागीर नहीं है, ये ध्यान रखो। ये क्रिकेट है और हारा वही जो लड़ा नहीं, जीता वही जो कुछ सीखा नहीं। तो ये जो हमारी टीम थी, मैं हमारे सागर बोर्ड के जितने भी हमारी जो टीम थी सायगांव नायगांव के जो ऑनर है, ये सबको थैंक्स कहना चाहूँगा और ख़ास तौर से थैंक्स कहूँगा बॉबी भालेराव और निज़ाम भाई को कि इनकी इच्छा थी। निज़ाम भाई की जो टीम थी वो टीम मैंने बनाया, वो टीम मैंने बुलाई खेलने के लिए, उसको पूरा पैसा निज़ाम भाई ने दिए। लेकिन फिर भी निज़ाम भाई ने मुझे फ़ोन करके बोला कि मनसूफ तू लाख सामने मेरी टीम है, लेकिन तू तेरा खेल और मेरे को अगर तू जीतेगा मेरे को सबसे ज़्यादा खुशी होंगी। और उससे भी ज़्यादा अगर कोई खुश था आज के कंडीशन में, मेरे से ज़्यादा कोई खुश है तो हमारे बॉबी भालेराव, भरत भाऊ और हमारे दाजी, ये 3 व्यक्तिमत्व बहुत खुश है और मैं सबको थैंक्स कहूँगा। और इंशाल्लाह इसके आगे भी हम लोग यहाँ पे अच्छा खेलने की कोशिश करेंगे। और मैं एक बात और कहूँगा, आज हमने ये साबित किया कि हमारा जिला किसी से कम नहीं है। नासिक जिला, ये नासिक जिला है और इंशाल्लाह आने वाले वक्त में भी नासिक जिला इज़ द बेस्ट और क्रिकेट में हमेशा बेस्ट रहेगा नासिक जिल्हा। वा वा वा, नाशिकची पोरं कमी नाही आहेत, हेच तुम्ही सर्वांनी दाखवलं। सागर असेल, मनोज असेल, तुम्ही असेल किंवा मग के किरण खोबरे जरी अहिल्यानगरचे असेल तरी ते नाशिकमध्येच राहिलेत। पीपी त्याच्यानंतर प्रदीप असतील, तुम्ही सर्वच ओव्हरऑल पूर्ण टुर्नामेंट जे मला डोळ्यासमोर दिसत आहेत, परंतु काय लाजवाब खेळायत। असेच खेळत राहा मित्रा आणि येणाऱ्या टुर्नामेंटसाठी थ्रू आउट द क्रिकेटच्या जर्नीसाठी तमाम मालेगावकरांच्या वतीने तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। ऑल द व्हेरी बेस्ट टू यू। चलो मुख्य पारितोषिक वितरण समारंभाकडे आपण जाणार आहोत। या वर्षाचा उपविजेता संघ आणि त्या संघासाठी दिलं जात आहे 1,21,000 रुपयाचं हे पारितोषिक आणि मानाचा करंडक। अर्थातच हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुनील आबा गायकवाड साहेबांना, या साहेब आपण हे पारितोषिक वितरित करण्यासाठी पुढे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते दिलं जातोय उपविजेत्या संघाचं हे पारितोषिक। आणि येस येस येस, या वर्षाचा उपविजेता संघ ठरलाय ज्यानं मागच्या वर्षी देखील महामानव चषकाची ट्रॉफी उचलली, मागच्या वर्षी देखील फायनल खेळला, मागच्या वर्षी तर हा संघ चॅम्पियन होता। या वर्षी छोट्याशा गोष्टीवरनं ट्रॉफी राहिली आहे परंतु प्राइज घेऊन चाललाय 40 गावचा फिरोजदादा पठाण यांच्या मालकीचा संघ, जो गेलं दशकभर 40 गावचं नाव महाराष्ट्रभर गाजवतोय। अर्थातच महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक 2026 या वर्षाचा उपविजेता संघ ठरतोय टीम आझाद 11 चाळीसगाव। अभिनंदन फक्त फिरोज दादा नाही परंतु फिरोज दादांच्या पाठीमागे राहणारे त्यांचे सर्व मित्र, फिरोज दादा यांच्या पाठीमागे राहणारे त्यांचे सर्व सहकारी, सुखादुःखात उभे राहणारे सर्व 40 गावचे मित्र तेही आलेत। आणि यस, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, 1,21,000 रुपयाचं कॅश प्राइज, महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषकाची ही ट्रॉफी आणि महामानव चषक 2026 मालेगाव या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरतोय फिरोज दादा यांच्या मालकीचा संघ आझाद 11 चाळीसगाव। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,21,000 रुपये सन्मान्य सुनील आबा गायकवाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिलं जात आहे। आबा आपले विशेष आभार आणि खूप खूप धन्यवाद। चला विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार। अभिनंदन सर्व 40 गावकरांचे।
खूप खूप अभिनंदन असेल. यानंतर आपण जाणार आहोत प्रमुख पारितोषिक, या वर्षाचं चॅम्पियन पारितोषिक अर्थातच सन्माननीय प्रमोदादा बच्चाव आणि टिनू भाऊ अर्थातच मयूर पाटील या दोघेही मान्यवरांच्या वतीने या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे. आणि या दोघेही मान्यवरांना मी विनंती करेल की आपण पुढे यायचंय, आपल्या शुभ हस्ते दिलं जात आहे या वर्षाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. या वर्षाचा विजेता संघ, चॅम्पियन संघ कोण? अर्थातच ज्या संघानं मागच्या वर्षी क्वार्टर फायनल मध्येच या स्पर्धेचा निरोप घेतला होता, परंतु पुन्हा उभा राहिला, पुन्हा ते संघ मालक सागर बोडके आणि पूर्ण टीमच्या पाठीमागे उभे राहिलेत. जय मल्हार या नावाच्या पाठीमागे उभे राहिलेत. राहुल भाऊ बोडके आणि शंकर भाऊ कातकाडे यांच्या मालकीचा संघ अर्थातच महामानव चषक 2026 मालेगाव या वर्षाचा मानकरी ठरतोय. निफाड तालुक्याचा भंडारा उधळलाय या वर्षी मालेगाव नगरीत. जय मल्हार. अक्षय पांडव सर, शाहरुख पठाण सर, आपल्या दोघांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचे. येस येस येस, ही आहेत नाशिकची पोरं. या नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या पोरांनी या वर्षी मालेगावचं मैदान गाजवलंय. मालेगावची ही मानाची ट्रॉफी त्यांनी उचलली आहे. अर्थातच महामानव चषक 2026 मालेगाव या वर्षाचा विजेता संघ ठरतोय. जय मल्हार. अभिनंदन आणि मान्यवरांचे देखील आभार. प्रभुदादा बच्चाव अर्थातच टिनूभाऊ, मयूर पाटील या दोघेही मान्यवरांचे देखील आभार असतील की तुम्ही देखील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी दिलंय. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही प्रतिमा, मनोज नाना जायबाबे, आनंद आज गगनात मावत नसेल. मागच्या वर्षी यांना मात्र ही स्पर्धा इथेच सोडून जावी लागली होती, परंतु या वर्षी यांनी ही ट्रॉफी मारली आहे. संघ मालकांकडे जाऊयात. मान्यवर जात आहेत, परंतु मान्यवरांसोबत आपण जाता जाता थोडीशी चर्चा करूयात. कॅमेरा देखील आपल्यावरती आहे. आबा, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खरं तर खूप जास्त वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. शुभारंभ देखील तुमच्या शुभ हस्ते राहिला. खेळाडू जिंकलेत, परंतु काही खेळाडू हरलेले देखील आहेत. थ्रू आउट द टुर्नामेंट सर्व खेळाडूंना काय मेसेज द्याल? अनेक स्पर्धांमध्ये उद्घाटक असेल किंवा समारोपाच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला, परंतु महामानव फाउंडेशनने मला एवढं प्रेम दिलं की शुभारंभही माझ्या हस्ते केला आणि समारोप सुद्धा या ठिकाणी माझ्या हातून करून घेतला. त्याबद्दल फाउंडेशनचा या ठिकाणी आभार मानतो. आणि मी शुभारंभाच्या दिवशी सांगितलं होतं की हा खेळ आहे आणि खिलाडू वृत्तीने खेळला गेला पाहिजे. निश्चितपणे शुभारंभ करून मी बाहेर होतो आणि सरळ बाहेरून या स्टेजवर समारोपासाठी आलो, पण दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धा कशी चालली, काय चालली याची माहिती घेत होतो. आपला बॉबी भालेराव असेल, त्याचे सर्व सहकारी असतील, यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हे नियोजन केलं आणि पूर्णत्वास नेलं.